मराठा आरक्षणासाठी रणरणत्या उन्हात जरांगेंचा एल्गार। मी आमरण उपोषण करतो। सरकार येत राहील, जात राहील, चर्चा करत राहील। मी उपोषणावरती ठाम आहे। 14 मागण्या, 14 आश्वासनं। सरकार आणि जरांगेंच्या चर्चेत काय झालं? सातारा संस्थांचा JR काढायला ह्या आठवड्यात काढतो। मला असं लिखी द्या, इतक्या दिवसाच्या आत करतोय म्हणून। पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं? वेळ पाहिजे का तुम्ही आत्ता देताय? मी वेळ द्यायला तयार अजिबात नाहीये। अंतरवाली सराटी, मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र। आणि पुन्हा एकदा त्याच गावातून मनोज जरांगेंनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय। एकीकडे राज्य सरकारच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी 1.5 तास मनधरणी केली, पण तोडगा न निघाल्यामुळे जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले। आता प्रश्न असा आहे की सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय का? मराठा आरक्षणाचा मार्ग खरोखरच मोकळा होणार का? की पुन्हा एकदा आश्वासनं आणि प्रत्यक्ष निर्णय यामध्ये अंतर राहणार? जरांगेंचं उपोषण सुरू होताच सरकारचं शिष्टमंडळ मसुदा घेऊन अंतरवाली सराटीत दाखल झालं। या मसुद्यात नेमकं काय आहे? सरकारने कोणती आश्वासनं दिली आहेत? जरांगेंच्या 14 मागण्यांपैकी किती मागण्या मान्य झाल्या? आणि सर्वात महत्त्वाचं, या आश्वासनांवर विश्वास ठेवून जरांगे उपोषण मागे घेणार का? की मराठा आरक्षणाची लढाई आणखी तीव्र होणार? पाहुयात या सविस्तर रिपोर्टमधून। त्याआधी टाइम्स नाऊ मराठीच्या यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तरकडून मरायला तयार आहे किंवा फडणवीसांच्या गोळ्याने मरायला तयार आहे, पण मी हटायला तयार नाही, एक लक्षात घ्या फक्त। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय। त्याआधी जरांगेंच्या सरकारसोबत अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा झाल्या, पण त्यात कुठलाही ठोस निर्णय झाला नाही। त्यामुळे जरांगेंनी उपोषणाचा मार्ग निवडल्याचं बोललं जातंय। अंतरवलीत सकाळी 10 वाजता मनोज जरांगेंचं उपोषण सुरू झालं। रणरणत्या उन्हात एका शेतामध्ये बाजेवर डोक्याला मुंडासं बांधून मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं। इकडे जरांगेंचं उपोषण सुरू होताच राज्य सरकारकडून तातडीने हालचाली सुरू झाल्या। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील स्वतः अंतरवली सराटीत पोहोचले। त्यांनी सरकारतर्फे तयार करण्यात आलेला विशेष मसुदा मनोज जरांगेंना सुपूर्द केला। या मसुद्यात जरांगेंच्या 14 प्रमुख मागण्यांबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतोय आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू। फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल। सरकारने जरांगेंना सुपूर्द केलेल्या ड्राफ्टमध्ये नेमकं काय? मागणी क्रमांक 1, 58 लाख नोंदींची माहिती द्या। सरकारचं उत्तर, मराठा कुणबी नोंदींबाबत सरकारने सांगितलंय की सर्व जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। मागणी क्रमांक 2, हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी दाखले द्या। सरकारचं उत्तर, पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी आणि विशेष शिबिरं घेतली जातील। निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई केली जाईल। मागणी क्रमांक 3, जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीने द्या। सरकारचं उत्तर, विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी या कामाचा आढावा घेतील। मागणी क्रमांक 4, सातारा गॅझेट लागू करा। सरकारचं उत्तर, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत सरकारने तातडीचा निर्णय न घेता कायदेशीर सल्ला घेण्याची भूमिका घेतली आहे। मागणी क्रमांक 5, मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय। सरकारचं उत्तर, स्वतंत्र मंत्रालयाऐवजी मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारने दिलाय। मागणी क्रमांक 6, आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत। सरकारचं उत्तर, आतापर्यंत 275 कुटुंबांना मदत दिल्याचा दावा सरकारने केला असून उर्वरित प्रकरणेही निकाली काढण्याचं आश्वासन दिलंय। मागणी क्रमांक 7,